लाजलो. आजोबांचे हालात खूप डिफिकल्ट आहेत. हा मी अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. ह्या चिल्ड्रन पासून सुरुवात आहे. सगळ्यांनी मजेत राहायचं, उलट्या करायच्या नाहीये. हे वखरी पेशंट आहेत सगळे. तू 2 दिवसातच काळा पडलाय. क्रीम लगाई तो क्या हो रिजल्ट मिलेगा ना. क्रीम लगा के देखो. अरे कहना क्या चाहते हो. क्रीम लगा के देखो भाई. गावाकडे गेलता तो, त्याच्यामुळे कलर चेंज झालाय पूर्ण. तर चला मग आज निघालेलो आहोत गावाकडे. सासूबाई आत्या सासूबाई आलेत. तर त्यांनी सकाळीच कॉल केलता ये म्हणून, पण सचिनना झालंच नाही. आता जावं. टिकली खाली होती थोडीशी. चलत ती वागते ते वॅक 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 सारखं. हे बघा कॉमेडी मॅन जमा झालेत आपली. हे व्हिडिओ काढायचे काय? हा काढायचं वय. काय रिझल्ट मग कसं काय? छान आला का? खराब आला वय. कस काय? जाऊ दे, पुढच्या वर्षी चांगला हे कर. तू बरेचसे एक्झाम दिले ना त्या पिरियड मध्ये, त्याच्यामुळे बऱ्याचशा परीक्षा दिल्या तू. तुझं काय होय? तुझं वॅक वॅक थांबलं का? हा एक शीट, हे एक शीट आणि हे तिसरं शीट. तिने उलट्या करत होते काल. काय खाल्लं होतं काय गपचूप ह्यांनी? अरे काहीतरी खाल्लं असेल. यशला घेऊन जायचं आता तुझ्या बरोबर शाळेत. हा यश येणार आहे आता तुझ्या बरोबर. त्यानंतर मग हा मग तीच ना तसं. परीचा रिझल्ट बघतोय कसा आहे. दोघांचा सेमच लागलाय का तुझा आणि परीचा? फी किती? ढवळी कशी जमली खेळायला बघा. यश ढवळी यश घरी बोलवले, पाहुणे आलेत. खेळायला नाही त्यामुळे यश बघ किती फ्रेंड्स निघालेत तुझ्या आता नाराज होऊन. किती जण आहेत? 8 जण दिसतात. हा ते बघा बटुक ना. इशू इशू चप्पल घेऊन बाजूला झाली. चल की आपण फिरायला जाऊया. इथे बाय बाय का बाय. आता येत ना 8 दिवस. 8 दिवस येत ना आता. 8 दिवस. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता 20 किलोमीटरचा प्रवास आहे का नाही? चला आमचा घाट पण तुम्हाला दाखवतेच. चलो हमारा घाट. आणि पावसाळ्यात खूप छान घाटातलं वातावरण होत असतं आणि चोरटी पण भरपूर असतात. आमच्याकडे चोरांचं विचारू नका. यश डॉन बरा झाला. आजीनी काढा त्याचं काहीतरी करून दिलं त्याला. मिरी गरम केली, नाही लवंग गरम केली आणि त्या बारीक केल्या आणि तुपात नाही सॉरी मधात दिल्या. मधात चाटवण केलं त्याचं. हा त्याने आहे ना त्याला फरक पडलेला आहे. आणि प्रवासला आमचा असू जवळचा असू सीट बेल्ट लावायचं केव्हा पण एकानी तरी. काय काय ठिकाणी म्हणजे भरपूर ठिकाणी पाण्याची टंचाई चालू आहे बघा. तर सचिनचं काम चालू आहे. गाडीत बसलं तरी काही ना काही चालली. गाडी थांबवली, काम चाललंय मोबाईलवरती. तर ट्रिपचा प्लॅन चाललाय. ट्रिपला जायचंय आपल्याला. समर वेकेशन. कुठं जायचंय सांगायचं नाही आत्ताच. सरप्राईज प्लॅनिंग असणार आहे ठीक आहे नाही. पॅकिंग सुट्टी असली की फिरायला तर गेलंच पाहिजे. नाही अजून पॅकिंगला टाइम आहे 8 दिवस अजून. तर त्याची शॉपिंग तर झालेलीच आहे ऑलरेडी. सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे. अजून 8 दिवस आहे टायमिंग. नंतर ना तुम्हाला सांगेलच कुठं जाणार आहोत आम्ही. आणि एकदम छान अशा ठिकाणी यावेळेस भेट देणार आहोत. तर ऊस पहा आमच्या साईडला किती आहेत. कॅनोलेच तळे आहेत आमच्या साईडला. लिफ्ट आहेत माणसांनी घेतलेले, त्याच्यामुळे आहे ना मस्तपैकी ऊस आलेले आहे. ऊसच ऊस आहे. घाट झाला चालू आमचा. छोटासा घाट आणि डोंगर. पावसाळ्यात खूप छान वाटतं इकडं. डरावना पॅटर्न आहे हा इथला.
इथं चोर पण अगोदर अडवायचे रात्रीची. रात्रीची ताकद नव्हती. आता हा अष्टविनायक रस्ता झालाय त्यामुळे काही वाटत नाही. म्हणजे अष्टविनायकला जाताना इकडून गाड्या जायला लागलेत ना आता. त्याच्यामुळे हे बघा घाट चढून आलो जंगल वरती. जंगल सगळं सुकले. हरणं भरपूर असतात हे का नाही इकडं. बीबी सुप्याची किती 11 कॅम्पस खूप मोठी शाळा आहे. झाड कसली. तर हा पेट्रोल पंप आहे ना सुप्यातला आहे. इथं कंटिन्यू गॅस भेटतो आणि मोरगावला जातानाच्या रोडवरती हा पंप आहे. तर हा मला आहे ना नजदीक पडतो. तर आम्ही गावाकडे वगैरे यायचं म्हटलं तर इथंच आहे ना गॅस भरण्यासाठी येत असतो. आणि इथं जास्त गर्दी पण नसते. नाही तर स्टार्टिंगला काय व्हायचं पंपांवरती भरपूर गर्दी असायची, भरपूर लाईन लागायच्या. पण आता बऱ्याच ठिकाणी आहे ना CNG पंप वाढलेले आहेत त्याच्यामुळे ना गर्दी जास्त प्रमाणात नसते. तेच ना दगड काढायची मशीन आता इथून दिसेल का वरती. हे पहा किती स्वच्छ केले रान. पिचच झालं म्हटले क्रिकेट खेळायचे. ते पहा वरती काम चालले दगड काढायच्या मशीनीचं. किती स्वच्छ केले क्लीन एकदम. नाही त्या गोष्टींच्या मशिनरी निघलेत आता. दगड वेचायला पण मशीन निघली. कष्ट कमी झालेत, रोजगार कमी झाले त्याच्यामुळे आहे का नाही. मशिनरी आली. रोजगार पण असलं काम करत नाहीत ना लोक पण पण प्रत्येकच गोष्टीची मशीन म्हटल्यावरती रोजगार बऱ्यापैकी कमी झाले ना लोकांचा. होतो पण ते काम करायला मजूर वर्ग पण मिळत नाही आता. ते झाले आजकाल माणसं विचार करतात काम करतात. काम करायला असलं नाही पाहिजे. सुशिक्षित लोक शिक्षण झाले त्यामुळे सुशिक्षित झाल्यामुळे लोकांना असं वाटतं आता दगडी उचलायचं काम कसं काय करायचं. आजोबांना भेटायला गेलो तर तुम्ही पाहू शकता आजोबांचे हातपाय पूर्ण सुजलेले आहेत आणि पोटावरती पण सूज आहे आणि त्यांचे पोट आहे ना हापके मारत आहे. तर त्यांना म्हटलं हॉस्पिटल वगैरे जायचं का. तर ते म्हणतात नाही आम्ही जिथं राहतो त्याच हॉस्पिटलला न्यायचं. आम्ही त्यांना दौंडला नेत असतो पण त्यांचं म्हणणं आहे नाही तुम्ही जिथं राहतात त्याच गावामध्ये न्यायचं का. तर दौंडला नेलं ना त्यांना डायरेक्ट ICUमध्येच टाकतात. आणि त्यांची कंडिशन आहे ना आत्ताच्या ह्याला खूप क्रिटिकल आहे. त्यांना श्वास घ्यायला आहे ना खूप त्रास होतोय. रात्र ते आहेत ना असे बसूनच राहतात. ते झोपत कसलेच नाही आहेत आणि आहारही काही घेत नाही आहेत. छोटा कप दूध घ्यायचं आणि कुठं 2 घास खाल्ल्यासारखे करायचे की झालं त्यांचं जेवण. तर असं आहे ना पाहू वाटत नाही. एवढे पण हाल आहेत ना होऊ नाही केव्हा पण पडलेले की त्या दिवशी पडले होते आता बरं वाटतं का. बाजा रिझल्ट बाजा शाळा बदलली आहे ना. मग काय बघू प्रांजलचा सेमच आहे. स्वराचा तुझं सेमच आहे. माझं इथलं वेगळं आहे ना. हा तुला इथं सगळीकडे येऊ नाहीत फक्त इथे A2 आहे जनरल नॉलेज मध्ये. नाही पहिल्या वर्षीला रे. मला इथं फक्त A2. प्रांजलला पहिल्या सेमिस्टरला पण A2 आहे ना इंग्लिशला. तिथे इकडे या इकडं या हाय कर गाईजला हाय कर य करत होती. बाद झालं य झाली भांडणं चालू. आमचे बबड आमचे देखते. नको कुठे गेलती टॅक्टरवाला काय ग होई. भीती वाटली ना मला. बिनकुई. आणि ही पहा आमची बेडरूम पहिली. ही आमची बेडरूम होती. आता रद्दी रूम केली तिला हे का नाही प्रांजल. सगळं सामान टाकले. फोटो कुठं गेला ग तू
घराचा फोटो चिटकावल्याने इथे काय माहिती पोस्ट काढला. तुम्ही काय शोधताय कुठे अगं हातात मागते इथे एक मांजरचं हात नका ना घालू तुम्ही हिनी हिच्या नजरा पुरून गेलं हिचं लक्षात नव्हतं. है ना चला शोधू आपण त्याला मांजर आलं की लगेच येतात नाही. है ना परीला मांजरले आवडतं प्रांजलला पण आवडतं प्रांजलला माझ्यासारखंच भरपूर आवडतं मला नाही आवडत का मग? मला नाही आवडत का मग? आवडतं ना एक मांजर तू चांगलंय तू धर आता. कुठे दादांचं चाललंय काम आई दादा म्हणतात की कॅन्सल झालं. काय जावळं ना जाऊ दे ना तात्या बाबा आजारीत ना मी विचारलं की दादा हा आमचा गोट आहे टेक्निक दादांचं चाललंय गुरांचं काम आणि इकडं मस्त असं सनसेट होणार आहे आमची टेक्निक बघ जरा. दादा कॅन्सल का जावळ आता मग नाही कॅन्सलच करा आपलं जाऊ दे आम्ही लहानपणी खायचं असं जाऊन कुशेगावला यायचे ना. नाही कुशेगावला यायचे ना तेव्हा खायचे. मी एक जागेवरून खाली पडलेली. हे गाई मारलं तुम्हाला तिथं कोणतं? तो प्रांजलकडे बघतीये नाही ती बरोबर हा आधी प्रांजलनी अशी छोटी अशी गुफा बनवून इथं आहे ना आमचं दोघींचं मंदिर होतं इथं वरती. आम्ही दाखवतो. आणि चला पहिलं घर पण दाखव आपलं बघ. हा. या गाई. आता तुमच्या मागं मी फिरू का हा हे बघा आता ह्यांचं. एकटी जागा वरती आहे. पडायचं दोघी. चल. पडू नका फक्त हे लेवर नेऊ नका मला तिथं काय होतं आता मग लाद देता वे तिथं काही येतं का कवटाचं झाडेवरती डोंगर बघा डोंगरवाले आम्ही समोर पण डोंगरच आहेत सगळे आणि ती तिथं मशीन चालू आहे किती धूर मारते. अगं ती खडी उचलायची मशीन दगड उचलायला आली तुम्ही आला होय त्याला पार करून. हे ते आले. चल म्हणून मी तुला घेते. खाली चल आता खाली चल अगं तिकडून वाकडीच येते. चढा डोंगर चढा शेतकरी कन्या तुम्ही बघ पडलं तिला ऐकायला ना आलं तरी आपण म्हणतो आका तुला हक्का मारते बरं पण म्हणतात प्रांतीस म्हणतात जा हक्का मारते तिला ऐका येत नाही ना बाहेर रस्त्यात शांताबाई कोण मोर बघा काहीच मोर
उचकी 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 आली थंड पाणी. मला कसं कळलं तुला उचकी आली होईल? उचकी आलीच नाही. भूत कुठे गेलं मुनिया दिसा नाही आता. बाय. अक्का चला. अंधेरा कायम रहेगा, सम्राट की विश. एक चोकोबार खाते, एक शिंदे मामा खाते है ना. चुकूबार. रात्री घरी जाऊन आलो, म्हणजे काल आज दुसरा दिवस आहे. ॲक्च्युली आहे ना आजोबांकडं बघवतच नव्हतं. त्यांना आहे ना एवढ्यात खूप त्रास व्हायला लागलाय आणि त्यांची सूज आता मांडीपर्यंत आलेली आहे. पूर्ण मांड्या पण त्यांच्या सुजलेल्या आहेत आणि उलटी सूज चढणं म्हणजे चांगलं नसतं याचा अर्थ तुम्ही समजू शकताय. तर काल घरी गेलतो, आत्या पण रडत होत्या, अक्का पण रडत होत्या आणि ते पाहून खरंच म्हणजे वेगळंच असतं. आपल्यातलं एखादा माणूस एखाद्या टप्प्यावरती येतं ना त्यावेळेस खूप डिफिकल्ट असतं आणि वय झालेलं आहे त्यामुळे आपण समजू शकतोय आजोबा आमच्या कुठल्या टप्प्यावरती आहेत आणि डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे. तर स्पष्ट मी नाही बोलू शकत, त्यातून तुम्ही समजून घेऊ शकताय. तर आज परत न्यायचं आहे हॉस्पिटलला. दवाखान्यात नेलं ना काय होतं तेवढ्यापुरता फरक पडतो. म्हणजे 10 दिवस त्यांचे व्यवस्थित नाही म्हणता येणार, त्यातही त्यांना त्रास होतो. आणि आजोबाईंना कंटिन्यू असे बसून असतात, ते कसलेच खाली अंग टाकत नाहीत, कंटिन्यू बसून राहतात. आणि झोपण्याची पद्धत पण त्यांची कशी आहे, पुढे एक चेअर घेणार, असं बसणार गादीवरती, पुढे चेअर घेणार आणि त्याच्यावरती उशी ठेवून त्याच्यावर डोकं ठेवून तिथं तशीच झोपणार बसल्या जागेवरती. आणि तशी काही झोप लागत नाही. आणि आजींची पण खूप म्हणजे सगळं त्यांना करावं लागतं हाताखाली. म्हणजे घरातले सगळे लक्ष देतात नाही असं नाही, पण रात्रीचं जास्त करून आजीच जवळ असतात, दिवसभर पण त्याच असतात. का तर शेतकरी घर आहे आमचं, तर सगळे रानात असतात. सारखं सासू सासरे जावांचं पण सारखं येऊन जाऊन लक्ष असतं. पण तरी पण आजींना खूप म्हणजे थोडंसं जास्तच त्रास होतो आणि त्यांचं पण वय आहे. आणि आता कधी काय होईल हे सांगता येणार नाही आहे. त्यामुळं बघूयात आता, नशिबाच्या पुढं आपलं कुणालाच जात येत नाही. तर रात्री आल्याच्या पुढं काही शूट करूच वाटलं नाही, व्हिडिओचा एंड पण करू वाटला नाही. तर चलात मग कालचा व्हिडिओ मी आज इथे थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. आणि काही कमेंट आले होत्या मध्यंतरी मला की घरी गेल्यानंतर सासऱ्यांचं पण शूट करत जावं. तर दादांचं शूट मी त्याच्यामुळे आवर्जून केलेलं आहे. आणि काल पूर्ण दिवस घरचाच व्हिडिओ होता, त्यामुळे जेवणाचा वगैरे काहीच शूट वगैरे केलं नाही. काल मोहिनीला सगळं करावं लागलं, का तर जाऊबाईंना पिरियड्स होते, मला पिरियड्स होते, त्यामुळे एवढ्या माणसांचा स्वयंपाक तिला एकटीलाच करावं लागला. कसं तरी वाटलं पण त्याला विलाज नव्हता आणि जेवण यायचं नव्हतं. पण काय झालं, आजोबा म्हटले जेवण करून जावं. मग म्हटलं नाही, शब्द मोडला नाही पाहिजे. तर आजोबांच्या आग्रहाखातर शब्दाखातर काल जेवण करून घरून आलो. चलत मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरही करा. भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.